जुगाड रेसिपीमध्ये स्वागत. जय शिवराय. थंडीच्या दिवसात इडलीचे बॅटर कसं बनवायचं जेणेकरून 100% आपली इडली कापसाहूनही मऊ आणि अगदी फुगेल. अशा प्रकारे पाहू शकता आपल्या इडलीला किती जाळ्या सुटलेल्या आहेत आणि अशी टेस्टी ही इडली कशी बनवायची. चला तर त्यासाठी आपण इथे तांदूळ घेतलेला. आता तांदूळ घेताना तुम्ही अगदी रेशनचा जरी तांदूळ घेतला तरी चालेल. इथे मात्र वाटीचं माप महत्त्वाचं आहे. आता इथे मी 2 वाट्याने अशा प्रकारे हे तांदूळ घेतलेले आहेत. त्यानंतर इथे मी उडीद डाळ, आता त्याच वाटीने आपण फुल वाटी 1 उडीद डाळ, जर 2 वाटी तांदूळ तर 1 वाटी उडीद डाळ घ्यायची थंडीच्या दिवसात. लक्षात ठेवा अगदी जास्त तांदळाचाही वापर करायचा नाही. अशा प्रकारे उडीद आणि तांदूळ तुम्ही एकाच भांड्यामध्ये जरी भिजवलं तरी चालेल. त्यानंतर अर्धा 1 चम्मच आता आपण मेथीचे दाणे घालणार आहोत. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. मेथीच्या दाण्याने पण आपल्या इडलीला खूप छान टेस्ट येते. त्याचप्रमाणे फर्मंटेड होण्याला पण मदत होते. अशा प्रकारे आपण हे भिजत ठेवायचं 4 ते 5 तास. पाहू शकता 4-5 तासानंतर आपली छान डाळ आणि तांदूळ अगदी एकत्र घालूनही छान भिजलेले आहेत. त्यानंतर अगदी बारीक वाटण करून घ्यायचं. आता बारीक वाटण करताना अगदी दुसरं पाणी वापरायचं नाही. जे डाळीचं तांदळाचं पाणी आहे तेच वापरायचं आणि अगदी थोडं पाणी वापरायचं. अशा प्रकारे घट्ट पीठ आपण मळायचं. अगदी जास्त पीठ करायचं नाही पातळ. त्यानंतर 2 ते 3 चम्मच आपण यामध्ये तेल घालणार आहोत आणि हे पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं. पूर्ण हे एकजीव झाल्यानंतर आता हे झाकून ठेवायचं. अगदी 4 तास तरी ठेवलं तरी चालेल. त्यानंतर अशा प्रकारे थंडीच्या दिवसात अशा प्रकारे अगदी उबदार कापड्यामध्ये झाकून ठेवायचं. 4-5 तासानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी पाहू शकता छोटा चम्मच मी सोडा, अगदी थोडासा सोडा वापरलेला आहे. अशा प्रकारे हे सर्व आपण बॅटरमध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं. आता हे बॅटर मात्र तुम्ही फक्त 10 मिनटं अगदी तसं ठेवलं तरी चालेल. पाहू शकता आपलं पीठ किती छान फुगलेलं आहे. अशा प्रकारे आता जरी तुम्ही इडल्या केल्यात तरी चालतील. अशा प्रकारे आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण बॅटर भरून घ्यायचं. आता इथे मात्र लक्षात ठेवा नेहमी पाण्याला उकळी आल्यानंतरच, अशा प्रकारे पाणी गरम झाल्यानंतरच आपण इडल्या अशा प्रकारे ठेवायच्या उकळण्यासाठी. पाहू शकता जर तुम्ही तसेच गार ह्याच्यात ठेवलं, पाणी गार असताना जर इडली ठेवली तरी छान फुगत नाही. त्यामुळे तुम्ही पाणी गरम असतानाच इडल्या 10 मिनिटासाठी ठेवायच्या उकडण्यासाठी. आता अशा प्रकारे इडली काढताना थोडंसं चमच्याला तेल लावायचं आणि अशा अलगद आपण ह्या सर्व इडल्या काढून घ्यायच्या. पाहू शकता अगदी जाळीदार अशी आपली इडली तयार झालेली आहे. अगदी मऊ कापसाहूनही, अगदी खाली चिकटतही नाही आणि अशा तयार झालेल्या आहेत आपल्या थंडीतील इडल्या. तुम्ही अगदी चटणी कोणतीही चटणीबरोबर सर्व करू शकता. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला मात्र जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.